कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा उमा, कसला एवढा विचार करताय? मी काय म्हणत होते, आपण निशीच्या घरी जातला. पहिल्यांदाच लेकीच्या सासरी आपण जेवू बोलवलेला, असा रिकाम्या हाती कसा जायचा? हा, ते पण बरोबर आहे. माझ्याकडे थोडे पैसे शिल्लक हा. नीरजराव आणि निशीसाठी काहीतरी खरेदी करायचं डोक्यात चाललंय काय? अहो, आता लेकीसाठी किती काही घेतला तरी काय कमीच आहे. वस्तूपेक्षा ना मी काहीतरी नीरजच्या आवडीचा खाऊ बनवूचा विचार करत होते. चालत काय, काहीतरी आपलं गोडाचं करू? मग तुम्ही काय विचार केला? म्हणजे आपल्या गावचा काहीतरी खास पदार्थ करूचा विचार करत होते. पण नेमकं काय करू ताच कळत नाही. हो, सुचत नाही आम्हाला. मावशी, तुला जे बेस्ट येतं ते कर ना. नारळाच्या शिरोळ्या करू काय? हा, हो, की पुरणपोळ्या करू? नाही तर सरळ ना उकडीचे मोदक करताय. काय वाटतं तुमका? उमा, तुम्ही आत्ताच बोललात ना, लेकी किती दिलं हा ते कमीच पडतंय. आणि ह्या गोष्टी ना जास्ती दिवस टिकत नाहीत. आपण आपल्या लेकीला संस्काराचा एवढा मोठा वारसा दिलाय, तो तिच्या पाठीशी आहे ना. आणि तुमची शिकवण आणि संस्कार निशीला एक चांगली बायको आणि चांगली सून होण्यासाठी नक्कीच मदत करणार. खरा तुमचा योच ठेवो निशिक कायम साथ करीत बघा. पण शेवटी आईचो जीवा. नाही म्हणजे निशीची पाठवणी करताना तिच्यासाठी काहीतरी खास करूची खरंच खूप इच्छा होती हो माझी. हो, एवढंच ना. मग दोन्ही पदार्थ करा, पुरणपोळी करा आणि मोदकही करा. जगामध्ये दोन पदार्थ कोणाक आवडत नाही असं झालेलाच नाही. खरा. येस मावशी, मी तुला हेल्प करते ना. आपण दोघींनी मिळून केलं ना की सगळं पटापट होईल. चालत. हा, आणि तुम्हाला काय जिन्नस लागतात ना त्याची माका यादी करून द्या, मी घेऊन येते ना. मी करते लिस्ट, मला सांग. थांब थांब थांब, हे घे ना लिहायचे. आधी पुरणपोळी झाली म्हणजे. बापरे, काय करता या? स्वतःसाठी वेगळा काढून माझ्या जेवणात काहीतरी मिसळल्यान की काय? इथो ना काय भरोसा नाही. माझ्या जीवावरच उठली आई. हिच्या हातचा ना काय खाऊकच नको. नाही खाल्ला आणि जबरदस्ती केली तर काय करू मी? आता यातून बाहेर कसा पडू मी देवा? ए डुग्गू, तुझ्या आवडीची अळूवडी केली आहे बघ. बंधू, आरामात, नाही तर उद्या त्रास व्हायचा. अगो निशी, लालिताईंका हाक मारतस काय गो? नाही म्हणजे आपण सगळेच इलाव, पण लालिताई चारू ते इलेच नाही आहेत.
बरा दिसत नाही गो, जा बोलव ना. नाही नाही नको नको कशाला हा अजिबात नको. आपण सगळे एवढ्या दिवसांनी एकत्र जेवायला आलोय, तेही सुखाने जेवायला मिळणार आहे. त्यात उमावहिनी घरातून गेल्यापासून एवढं साखर संगीत जेवण आम्हाला मिळालेलंच नाहीये. ती आली ना तर आपली मजा घालवेल. चला जेवायला घ्या. तुम्ही सगळे माका सोडून दिलास ना जेवायला? हा? घ्या नाम लियावर लाली अजीब. लालीताई तुम्ही हा. बघा, मी म्हंटल होतं ना तुम्हाला की लालीताई काही झालं तरी येणार. या बसा, आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो. लाली तू येणार नव्हतीस ना? हा नव्हते येणार, पण या मेघनाताई त्यांनी 10 वेळा फोन केला माका, आग्रह करूक लागल्या ना येवा म्हणून. मग कशा कुगाच अडवून दाखवायचा ना, म्हणून इलय. हा. मी फोन केला होता तुम्हाला. हा अहो असं काय करतास? हा मगाशी तुम्ही फोन केला होतास ना, हा आणि म्हणाला नक्की या, वाट बघतोय. हा आठवलं काय? ओ हो 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 आ, मी फोन केला होता, मी विसरूनच गेले घाई गडबडीत. हो? घरी, हो हो. तुम्ही यांना फोन केला होता? अगं पण लाली हा तुझा फोन माझ्याचकडे आहे. है ना? आता मी नाही श्रीकांत, काय झालं असेल, मेघनाताईंनी घरच्या फोनवर फोन केला असेल. हा 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 हो, घरच्या नंबरवर फोन केला होता मी. असो, पण आता लाली आली आहे ना, चांगली गोष्ट आहे. लाली ये बस. हो लाली आत्या, तुम्ही इथे आहात होय? मी तुम्हाला घरभर शोधते. गो तू इथे काय करतस? हा तू घरी जेवणार होतास ना, जेवण बनवलं होतास. हा हो लाली आत्या, ते मी सगळं तुमच्यासाठीच केलं होतं. तुम्ही इथे येणार नव्हतात ना, म्हणून तर मी तुमच्याबरोबर घरी थांबले. पण आता तुम्हीच इथे आलात म्हटल्याबरोबर मग मी कशाला घरी थांबू? बरं केलंस, तू पण बस त्यांच्या सोबत ये. लाली आत्या, हे बघा तुमच्यासाठी केलंय. जर माझे बाबा माझ्या नावावर प्रॉपर्टी करणार नसतील म्हणून तुम्ही माझं आणि श्रीनूचं लग्न मोडलं तर मी काय काय करू शकते ह्याची तुम्ही फक्त झलक बघितलीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.